हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मेथीच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. तुम्ही म्हणत असाल हे काय घेऊन आली आहे व्हिडिओमध्ये आज, एवढं साधं सोपं कोण म्हणजे सांगतं का, शेअर करतं का. पण मी जेव्हा आता मी व्हिडिओ एकतर शूट केला मी मेथीच्या भाजीचा, पण मला असं झालं टाकू की नको टाकू. परत म्हटलं चला आपण बनवतो त्या पद्धतीने भाजी कोणी कोणी बनवली बघूया आपण यूट्यूबवरती. जेव्हा मी यूट्यूबवरती मेथीची भाजीची रेसिपी असं टाकलं किंवा मेथीची रेसिपी हे टाकलं, त्यावेळेस त्याच्यानंतर मला एकच व्हिडिओ दिसला साध्या पद्धतीने मेथी बनवलेला. नाहीतर खूप होतं नाही का, लसूणी मेथी वगैरे वगैरे काय काय बटाटा घातलेली मेथी, परत वटाणा मेथी, हे ते खूप काय काय होतं. मग मला वाटलं की चल केला आहे व्हिडिओ शूट आपण टाकूया, कारण नाही आहे रेसिपी बऱ्यापैकी दिसली नाही मला अशी, तर म्हणून. आणि मग चला मी आता रेसिपीला सुरुवात तर केलेली आहे, दिसतं तुम्हाला. कढईमध्ये तेल वगैरे तापलेलं आहे, त्याच्यामध्ये लसूण घातला आहे छान 2-3 कुड्या मी लसूण सोलून त्याच्यामध्ये कट करून टाकलेलं आहे फोडणीसाठी. त्याच्यानंतर मेथीची भाजी निवडून घेतलेली ती मी घमेल्यामध्ये घेतली आहे, मोठ्या छान पाण्यात धुवून घेते आहे चांगली ती आता. आणि लसूण लाल होत आलेला आहे. तर लसूण लाल झाल्यानंतर आपल्याला ही मेथीची भाजी कढईमध्ये टाकायची आहे. तर मला रात्री एवढी छान मेथीची भाजी भेटली, म्हणजे छान, म्हणजे मेथीची भाजी सगळीकडेच भेटते आहे, पण आपली गावरान मेथी असते ना, बुटकी बुटकी, खूप छान वास असते त्या भाजीला, अशी त्या गड्डीचीच खूप छान वास येते. ती भाजी मला भेटली आणि मी कंट्रोल नाही करू शकले. एकतर एवढी भाजी महाग आहे, पण तरी पण म्हटलं चला घेऊया, आहे तर खायची इच्छा झाली जेव्हा मी ते गड्ड्या पाहिल्या. आणि मग आणली, निवडून वगैरे ठेवली होती रात्री. तर जेव्हा मी भाजी अशी लसूण परतल्यानंतर कढईमध्ये टाकली, एवढा छान वास त्या भाजीचा सुटला होता की मला माहिती आहे ज्यांना मेथीची भाजी आवडते त्यांना ऐकूनच फील होत असेल की कसं घरात मेथीच्या भाजीचा सुगंध पसरला असेल. तर छान असं तर लसूण वगैरे परतल्यावरती भाजी सगळी धुवून टाकून घेतली आहे. आणि आता ना ही भाजी कढईमध्ये, म्हणजे या भाजीसाठी कढई छोटी पडते आहे, ह्याच्यापेक्षा मोठी कढई माझ्याकडे नव्हती. तर आता हिला मला थोडंसं झाकून ठेवायला लागणार आहे, आणि जेव्हा त्याची थोडीशी तिची साईज कमी होईल त्याच्यानंतर आपण हिला मिक्स करू शकतो, नाही तर ही सगळीकडून पडते आहे, दिसतंय तुम्हाला. तर चला त्याच्यासाठी मी आता हिला 2 मिनटं झाकून ठेवते, आणि थोडीशी वाफ बसली की थोडीशी त्याची साईज कमी होईल आणि मग मिक्स करू शकेन मी तिला व्यवस्थित. तर तोपर्यंत त्या 2 मिनटात मी मस्त शेंगदाणे बारीक करून घेते. शेंगदाणे कच्चेच घ्यायचेत मेथीच्या भाजीसाठी, आणि छान ओबडधोबड बारीक करून घ्यायचं, म्हणजे कुठे कुठे अख्खा शेंगदाणा राहिला ना त्याच्यात तरी चालेल. काही शेंगदाणे अर्धे झालेले पाहिजे, काही शेंगदाणे त्याच्यापेक्षा थोडेसे बारीक झालेले पाहिजे, अशा साईजचं आपल्याला कूट पाहिजे. आणि मस्त पाहू शकताय वाफ काढल्यानंतर जरा त्याची साईज थोडीशी कमी झाली, आणि आपण आता ती मिक्स करू शकतो आहे व्यवस्थित. तर ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे, आणि मीठ घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हरभऱ्याची डाळ घालायची आहे. आता इकडे पण बरेच लोक डाळ भिजवून घालतात, हरभऱ्याची घालायची असेल तरी पण, आणि मुगाची घालायची असेल तरी पण. पण मी डाळ भिजवून घालत नाही, मेथीला ऑलरेडी भरपूर पाणी सुटतं, आणि त्या पाण्यामध्ये मेथी होईपर्यंत, पूर्ण रेसिपी मेथीची होईपर्यंत ज्या पद्धतीने डाळ शिजते त्याची टेस्ट खूप छान लागते. आणि थोडीशी अशी दाताखाली आली ना डाळ ती भारी लागते. तर मग मला अशी आवडते तर मी तीच कंटिन्यू करणार आहे. तर त्यामुळे मी डाळ भिजवून घालत नाही. आणि आता एकदा डाळ वगैरे घातली तर परत एकदा थोडीशी वाफवून घेऊया भाजी आपण. आणि मस्त तिला पाणी सुटलेलं आहे. त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकून घेते, आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, पाहू शकता तुम्ही शेंगदाण्याचं कूट मी कशा पद्धतीने बारीक केलेलं आहे. कुठे कुठे अख्खे शेंगदाणे पण दिसत आहेत तुम्हाला. तर त्याच पद्धतीने बारीक करायचं. खूप बारीक शेंगदाण्याचं कूट केलं ना तर ते खूप चव बिघडून जाते भाजीची. पाणी भाजीला खूप सुटलं आहे. तर मस्त आता थोडीशी मी अशीच परतून घेणार आहे भाजी. आता झाकून ठेवणार नाही, कारण जेवढं पण झाकून ठेवू ना तितकं जास्त पाणी त्या भाजीला सुटेल. तर आत्ता मस्त वाफवल्या गेली जशी मला पाहिजे तशी, तर मी तिला अशीच शिजवून घेईल. आणि तिखट मी ह्याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे अजून, कारण मला अंशूसाठी भाजी काढून ठेवायची आहे.
तर पहिलं तर मी थोडंसं ह्यातलं पाणी आटवून देते आणि त्याला जास्त पण सुक्का आवडत नाही, थोडंसं ह्याच्यातला रस्सा मिठाचा असतो ना तो त्याला आवडतो. तर मी त्याच्यासाठी ह्यातलीच भाजी आता काढून ठेवेल, थोडंसं मिक्स करून घेऊन. आणि नंतर मी ह्याच्यामध्ये घरची जी आपली लसणाची चटणी असते ना, तर ती चटणी टाकणार आहे. त्याच्यामुळे मी ह्याच्यात हिरवी मिरची घातली नाही. मला हिरव्या मिरचीची भाजी आवडत नाही, म्हणजे शापूची भाजी म्हणा किंवा मेथीची भाजी म्हणा, मला ह्या भाज्या लाल चटणीच्याच खूप आवडतात. आणि ज्यावेळी तुम्ही लाल चटणी घालणार असाल ह्या पालेभाज्यांमध्ये मेथीमध्ये, तर त्यावेळी त्याच्यासोबत तुम्ही हरभऱ्याची डाळ घाला. आणि जेव्हा तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर त्यावेळी मुगाची डाळ घाला, कारण हे कॉम्बिनेशन छान लागतं. ज्यावेळी हिरव्या मिरचीच्या भाजीला हरभऱ्याची डाळ घालणार तर ती चव पूर्ण उडून जाईल. आणि लाल चटणीसोबत मुगाची डाळ अजिबातच जात नाही. तर मला अशी आवडते म्हणून मी तुम्हाला तशी सांगते माझी आवड. तर छान आता मी चटणी घालून घेतली आहे, भरपूर झणझणीत भाजी बनवायची आहे. आणि मस्त पाहू शकताय, झाकली नाही आहे मी, आता अशीच पाणी आटवून घेतलं आहे मी त्याच्यातलं. अंशुलसाठी भाजी काढून ठेवली होती मगाशी. आणि मस्त भाजी रेडी झालेली आहे. तर आता काही बाजरीची भाकरी बनवायची आहे मस्त आणि जेवायचं आहे गरम गरम भाजी मेथीची आणि बाजरीची भाकरी. तर खरंच सांगते, जेव्हा मेथीची भाजी बनवायला घेतली एवढा घरात छान वास सुटला होता भाजीचा. तर खाऊ वाटले असेल तर नक्की बनवून खा. बाजरीच्या भाकरीसोबत तर नक्की चटणीची मेथी ट्राय करा, नक्की आवडेल तुम्हाला. आणि चला मी येते जेवण आता. व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.